नाणेफेकीचा कौल हा स्मरणिका नौखार या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले। मॅच सुरू होतोय। चलिए दोस्तों, मैच शुरू हो चुका है। आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जहां पे सलामी बल्लेबाज के रूप में प्रथमेश ठाकरे और सुमित ढेकले, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी निशी कर्णेकर के ऊपर। निशी रोहा से बिलोंग करते हैं। रोहा तहसील में एक अग्रीबॉयज रोड गांव है। अग्रीबॉयज उनकी लोकल टीम का नाम है और वहां से ये बिलोंग करने वाला निशी कर्णेकर राइट आर्म ओवर द विकेट प्रथमेश ठाकरे के लिए। यॉर्क किया था परफेक्ट, मगर उसे हवा में उछाल कर खेला था। बहुत ही बढ़िया ये स्ट्रोक, क्योंकि दोनों खिलाड़ियों के बीच में से गैप ढूंढा था। डीप कवर में फील्डर तैनात थे, वहां के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और एक रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिया। इस एक रन के साथ अकाउंट यहां पे ओपन किया है। सर 2 मिनिटे तुम्हाला थांबवतोय। त्याच दरम्यान बिलपेडा गावातील एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय, सन्माननीय शरद म्हात्रे सर इथे उपस्थित आहेत। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय। बिलपेडा गावातील व्यक्तिमत्व आहे, नॅशनल अंपायर्स आहेत बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे। गेली कित्येक वर्ष त्यांनी चांगली कामगिरी केली आणि शरीरचर्चा स्पर्धेमध्येही बरेचसे खेळाडू त्यांनी उतरवलेले आहेत। तर त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय। ओव्हर टू यू सर। निशी की अगली गेंद फिर से एक बार देखिए, परफेक्ट यॉर्कर, दो टांगों के बीच में यॉर्क करने की कोशिश की, काफी हद तक सफल रहे, मगर सम्मानपुर को उसे खेला था सुमित ढेकले ने। शॉट मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, गैप ढूंढने में कामयाबी नहीं और लगातार इस ओवर में हम देख सकते हैं बिंदी गेंदे बल्लेबाजों को सही मायनों में संकट में डाल दिया है। हालांकि मैंडेटरी पावर प्ले है, उसके बावजूद 2 गेंदें बिंदी अब तक आ चुकी है। इसमें दबा हवा में खेलने पर मजबूर कर दिया। पीछे फील्डर नहीं है, मगर एक लंबी दौड़ लगा के फील्डर उस गेंद तक पहुंचे थे। एक जीवन दान कहूंगा मैं, और उसी के साथ सुने सोने पे सुहागा 4 रन। बहुत ही बढ़िया यहाँ पे निशी कर्णेकर की गेंदबाजी की शुरुआत। इस बार नो बॉल करार दिया है और वाइडी से लॉन्ग ऑफ की दिशा में आदर्श वहां पे मौजूद। बहुत ही बढ़िया फील्डिंग, मगर मुफ्त के 2 रन जरूर मिलेंगे। स्टेप आउट हो चुके हैं और इसी वजह से आम तो आम और गुठलियों के भी दाम, क्योंकि 1 रन यहाँ पे नो बॉल के रूप में मिलेगा। बल्लेबाजों को 1 रन मिलेगा, कुल मिला के 2 रन, और उसी के साथ यहाँ पे एक फ्री हिट खेलने का मौका प्रथमेश ठाकरे के पास। प्रथमेश ठाकरे एक जाने माने खिलाड़ी है। जी हां, इस पर दबा 30 गज के दायरे को तो तोड़ा है, हवा में उछाल कर खेला है, गेंद बहुत ऊंची, हालांकि फ्री हिट थी, ज्यादा नुकसान यहां पे नहीं हुआ और कैच लपकने का भी मौका जरूर था। कैच वहां पे छूटा, मगर उतना नुकसान नहीं है। और इसी बीच 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। अपने साथी बल्लेबाज सुमित ढेकले को खेलने का मौका दिया है। कुल मिला के रनों की संख्या 8 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। पहला ओवर प्रगति पर। 4 ओवर का ये मुकाबला, शानदार मुकाबला, जानदार मुकाबला। जी हां, इसमें दबाव, यहां पे बाउंस करना चाहते थे, बहुत छोटी गेंद। अक्सर हम कहते हैं छोटी गेंद खोटी गेंद, मगर यहां पे बल्लेबाज बिल्कुल समझ नहीं पाए उस गेंद को, क्योंकि टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीची रही और देखते देखते यहां पे पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 8 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। सर मगाशी तुम्ही म्हणालात की झेल सुटला त्याचं कारण आपण बरीच करण्यात, एकतर बराच वेळ तो पुढे धावला, पुढेच अंत त्याने केला आणि त्यानंतर स्वतःचा तोल सावरत तो झेल पकडणं आवश्यक होतं आणि त्यामुळे कम्प्लिटली मिसजजमेंट आपण पाहिली। झेल निसटला, मात्र प्रयत्न नक्कीच केले, एफर्ट्सला दाद द्यावी लागेल। मगर जरूर आपने कहा कि एफर्ट्स को यहाँ पे दाद देनी होगी, मगर वो कैच अगर लपकते तो सही मायनों में कैच ऑफ द टूर्नामेंट भी हम कह सकते थे। और वो कैच लपकना बहुत जरूरी था, क्योंकि वो कैच किसका था? सुमित ढेकले का। भारत के सर्वश्रेष्ठ बल्लेबाजों में से उनका नाम ऊपरी स्थान पर टॉप 10 में लिया जाता है
और इसी वजह से आप ओपन लॉट्स में खेल रहे हैं, आप बहुत ही बढ़िया प्रतियोगिता खेल रहे हैं, तो आपको किसी भी हालत में ऐसे कैच लपकने पड़ेंगे ही। नक्कीच सर, हाफ चार्जेसलाही तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. मात्र इथे आपण पाहिलं तर सुमितला इथे लाभलेलं जीवदान आपण पाहतोय. हे जीवदान खूपच महागड ठरू शकतं, कारण तो अशा प्रकारचा फलंदाज आहे की एक हाती सामन्याचं पूर्णतः चित्र बदलू शकतो, एक हाती आपल्या संघाला विजय रेषा ओलांडून देऊ शकतो, किंवा एक हाती इतकी धावसंख्या बनवू शकतो की धावांचा डोंगर रचला जाईल पहिल्या इनिंग मध्ये. मगर पहले ओवर में किसी भी हालत में हम देख सकते हैं बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक खेलने का, फ्री हैंड खेलने का मौका नहीं दिया निशी ने. आहा, फिर से एक बार दूसरे ओवर में लाजवाब यहाँ पे गेंदबाजी करते हुए नए गेंदबाज अनंत अपना निजी पहला ओवर लेके आए हैं, मगर पहली गेंद के साथ सटीक निशाना, सही लंबाई, सही दिशा, लाइन एंड लेंथ यहाँ पे परफेक्ट नजर आई. जतन दूसरा ओवर लेके आए हैं जतन, मगर जतन ने भी बहुत ही बढ़िया शुरुआत की है बाएं हाथ से ओवर द विकेट. मगर पहले ओवर के बारे में मैं निनाद यहाँ पे जरूर कहना चाहूंगा, निशी करने काफी प्रभावित किया है इस सीमेंट विकेट के ऊपर, बेजान विकेट के ऊपर. जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को लपेटने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया कारपेट के सहारे. कारपेट को चाटती हुई गेंद लॉन्ग ऑफ में, लॉन्ग ऑन की दिशा में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 10 रन बिना कोई नुकसान. पहले ओवर में निशी करने मात्र 8 रन खर्च किए, और जबकि वहां पे मैंडेटरी पावर प्ले था. उनके सामने कौन थे? भारत के सर्वश्रेष्ठ बल्लेबाजों की जोड़ी प्रथमेश ठाकरे और सुमित भगत. इस बीच जतन फिर से एक बार, ओहो, यहाँ पे खंबा उखाड़ दिया है. स्वैप करना चाहते थे, ऑफ स्टंप पर थोड़ा सा सफल होने की कोशिश कर रहे थे, गेंद डब्बा खाने के बाद घूमती हुई सीधा लेग स्टंप उखाड़ गई, और इसी के साथ प्रथमेश बैक टू द पवेलियन. पुढील सामना असेल तो म्हणजेच फकीरपडा वैष्णव 11 पुरस्कृत अप्पा वाघमारे. प्रतिस्पर्धी संघ असेल करण 11 झारखंड. नेक्स्ट मॅच पुढील सामना करण 11 झारखंड विरुद्ध फकीरपडा वैष्णवी 11 पुरस्कृत अप्पा वाघमारे. या दोन संघांच्या संघ नायकाने यायचे. आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट आम्हाला इथे भरून द्यायची आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय बेलपाडा गावातील एक व्यक्तिमत्व आपल्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याने बरेच वर्ष शरीर स्पर्धेसाठी खूप चांगली कामगिरी केली. नॅशनल अंपायर आहेत. गेले कित्येक खेळ त्याने घडवले. खऱ्या अर्थाने शरीरोत्सवाची आवड तरुणांमध्ये त्याने निर्माण केली. त्याच दरम्यान एक मोठा फटका येतोय, पहिला चेंडू षटकार येतोय. त्यांचा आपण सन्माननीय शरद म्हात्रे यांचा इथे सत्कारणी सन्मान करतोय. सन्माननीय वाघमारे सर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कारणी सन्मान करायचा आहे. मायेची उपदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण इथे सत्कारणी सन्मान करायचा आहे. गेले 4 दिवस आपण पाहिलं, येण्या सर्व मान्यांचा आपण अशाच प्रकारे सत्कारणी सन्मान करतोय. आणि छायाचित्र देखील घ्यायचं आहे. यावेळेस बॅक टू बॅक सिक्सेस. पहिला षटकार स्क्वेअर लेग सीमारेषे पार, दुसरा षटकार लॉंग ऑन सीमारेषे पार. अप्रतिम फटकेबाजी फलंदाज श्रेयस कदमची आपण पाहतोय. नेहमी डोकेदुखी ठरतात. पहिल्या सामन्यात पण पाहिलं तर अविनाश यादव पॅकेज संघाकडे 2 डावखुऱ्याचे गोलंदाज होते. आता या षटकात पण पाहतोय डावखुऱ्याचा गोलंदाज. 2 षटक झाले, धावसंख्या झाली 22 धावा, 22 रन्स, 22 धावफलक लागलेले आहेत. चला आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आम्हाला फिलअप करून द्यायचे. नेक्स्ट मॅच ज्यांचा आहे फकीरपडा वैष्णवी 11 पुरस्कृत अप्पा वाघमारे आणि प्रतिस्पर्धी संघ करण 11 झारखंड. 2 षटकामध्ये सर 22 धावा आल्यात. जर आपण पाहिलं तर फलंदाजी ही चांगली होते आणि गोलंदाजी चांगली होते, कारण सलविनांची जोडी खऱ्या अर्थाने विस्फोटक, विध्वंसक, आकर्षक आणि तेवढीही
तेवढीच चांगली जोडी आपण पाहतोय. त्या जोडीला तशी हवी तशी सुरुवात देता आली नाही हे म्हणावं लागेल. तर विशेषतः कौतुक करेन मी ते म्हणजेच निशी कणिकेचं, ज्याने पहिल्या षटकात पॉवर प्लेमध्ये केवळ 8 धावा दिल्या. खऱ्या अर्थाने त्या 8 धावा या 2 फलंदाजांवर देणं म्हणजेच खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन एकदम कंजूस षटक. कारण हे दोन्ही फलंदाज एवढे आकर्षक आहेत, एवढे आक्रमक आहेत. एक फलंदाज बाद झाले पण पाहतो, एक गडी बाद झालेला आहे. आता झाल्या जितेनच्या षटकामध्ये एक संमिश्र षटकात धावाही आल्या आणि त्याने विकेट देखील प्राप्त केली. तीसरा ओवर लेके आए हैं नए गेंदबाज मंथन डाकी, मैन फ्रॉम हशूर अलीबाग, अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। पहले ओवर में 8, दूसरे ओवर में 14, कुल मिला के 23 रन यानी 11.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। हालांकि मंथन ने अच्छी शुरुआत की है। इसके पहले जो गेंदबाज थे जतन ठक्कर, घाटकोपर से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी, उन्होंने भी बहुत ही बढ़िया शुरुआत की थी, मगर श्रेष्ठ कदम ने जिस अंदाज के साथ 2 छक्के बैक टू बैक मुसलसल लगाए थे, इसमें तबाह बाउंसर करने की कोशिश, मगर अंपायर जी का इशारा वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 24 रन। 1 विकेट के नुकसान पर प्रथमेश ठाकरे आउट हो चुके हैं, जिन्होंने अपने टीम के लिए 3 रनों का योगदान दिया। सुमित ढेकले एक चौके की सहायता से 7 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि श्रेष्ठ कदम ने मुसलसल 2 छक्के लगाकर 12 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर सामना कर रहे हैं मंथन डाकी का। ये देखिए खराब फील्डिंग, जहां पे एक भी रन मिलना संभव था वहां पे 4 रन मिलेंगे बाय के रूप में, तकदीर का यहां पे साथ मिलता हुआ। कमाल बलोत्तर आपण पाहतो, ज्या जसं आपण पाहिलं चेंडू पूर्णतः मिस झाला आणि एवढा चांगला होता, फलंदाजाला बीट केलं यश नाही आणि यष्टीरक्षकालाही बीट केलं आणि 22च्या स्वरूपात नक्की 4 धावा मिळतात। इस चौके की सहायता से 28 रन। मंथन की अगली गेंद, जी हां, इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद, थोड़ा सा ऑफ स्टंप पर सफल हुए थे, मगर यहां पे निशी, शायद वहां पे कौन फील्डर है उसका नाम तो मालूम नहीं है, मगर लाजवाब शानदार ऑस्टनिशिंग और आश्चर्यकारक कैच, और इसी के साथ एक बड़ी मछली जाल में। श्रेष्ठ कदम बैक टू द पेविलियन। यासीन सर, या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आहे आणि त्यामधील एक दावेदारही आपल्याला पाहायला मिळू शकतो, जे टॉप कंटेंट आहे त्यामध्ये नरेश आपण पाहतोय सोनावणे हा खेळाडू आहे, ज्याने अप्रतिम झेल पकडला। असं वाटलं होतं एका टायमाला त्याचा तोलही जाईल, मात्र स्वतःला सावरलं आणि एक चांगला झेल पकडला आणि इथे श्रेयस कदमची ते आपण पाहतोय इथे त्याची खेळी संपुष्टात आले, चांगला खेळ त्याने केला। नरेश सोनावणे, उस खिलाड़ी का नाम, डीप मिड विकेट में वो तैनात थे। पहली नजर में बिल्कुल हमें नहीं लगा था कि वो कैच लपक सकते हैं, मगर अच्छी फील्डिंग करनी होगी। मैं बार बार इसी बात को दोहरा रहा हूं, लगातार 4 दिन से हमने देखा है जिस भी टीम ने अच्छी यहाँ पे फील्डिंग की है उनकी टीम यहाँ पे जीती है, क्योंकि इस तरह से अगर आप जीवन दान दोगे तो फिर बहुत ही महंगा साबित हुआ है, ये भी हमने देखा। मगर यहाँ पे नरेश की तारीफ बनती है। मंथन डाकी, ओहो, ये देखिए थोड़ा सा अजीबोगरीब अंदाज के साथ खेला हुआ ये शॉट, क्योंकि ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद, हाफ ट्रैकर थी। पिट्टू वहां पे मौजूद है बल्लेबाजी के लिए पिट्टू, अर्थात प्रथमेश उनका नाम, मगर पिट्टू नाम से पहचाने जाते हैं। इस बीच मंथन की तारीफ करना चाहूंगा, एक चौका इस ओवर में हमें जरूर देखने को मिला, वो भी बाय के रूप में। उसके बाद यहाँ पे जिस अंदाज के साथ और जिस लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी की है, फुल टॉस नहीं कर सकते, मगर उस फुल टॉस का ज्यादा नुकसान होगा या नहीं? जी हां, नो बॉल के रूप में 1 रन और ये लगा चौका। कुल मिला के मुफ्त के मिलेंगे यहां पे 5 रन। बहुत ही अच्छा ओवर घट रहा था, क्या जरूरत थी, कुछ अलग करने की शायद कोशिश कर रहे थे, थोड़ा सा विचलित हुए, यॉर्कर करे या बाउंसर करे, शायद उसी बीच में उनके हाथों से गेंद फिसल गई और इसी वजह से नो बॉल करार दिया है। फ्रीड की गेंद, जी हां, इस मतलब हवा में उछाल कर खेला है जरूर,
और यहाँ पे बिल्कुल किसी भी तरह का डर नहीं है, मगर ज्यादा नुकसान भी नहीं हुआ। फ्री हिट पर मात्र 1 रन। डीप मिड विकेट में फील्डर तैनात थे, शॉर्ट मिड विकेट तक उन्होंने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद तक पहुंचे, फील्ड और कैच किया और इसी के साथ 1 रन तो यहाँ पे मिला। कुल मिला के रनों की संख्या 35 रन, 35 रन ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओवर्स, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। अगली गेंद मंथन डाकी की। जी हाँ, अच्छी गेंद, जोरदार अपील था, मगर लेग स्टंप पर पिच होने वाली गेंद, हालांकि लेग बिफोर द विकेट देने का कोई सवाल नहीं था, मगर लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जरूर मिलेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 ओवर की समाप्ति के बाद, यानी 12 रन के औसत से यहाँ पे रन बंद रहे हैं। पहले ओवर में 8 रन, दूसरे ओवर में खर्च किए थे 14 रन और तीसरे ओवर में मंथन ने खर्च किए हैं 14 रन। हालांकि अच्छा ओवर घट रहा था, एक खराब गेंद जहां पे उन्होंने 5 रन खर्च किए और इसी की बदौलत उनका थोड़ा सा ये ओवर महंगा साबित हुआ। अब अंतिम ओवर, हालांकि रनों की संख्या यहाँ पे हम देख सकते हैं कि इतनी ज्यादा भी नहीं है, ना ही इतनी कम। समांतर रूप से ये मैच चलता हुआ, बल्लेबाजी करने वाली टीम भी जीत सकती है और गेंदबाजी करने वाली टीम भी जीत सकती है, ऐसा ये सिचुएशन। इसी बीच नए ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं विशाल अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके आए हैं। सामने है बाएं हाथ के बल्लेबाज पिट्टू, हालांकि पनवेल तहसील से बिलोंग करते हैं, आप सभी जानते हैं इस खिलाड़ी को। जी हाँ, पिट्टू ने ओवर पिच गेंद ऑन द राइज खेलने का प्रयास किया था, गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में ट्रैवल कर रही थी, मगर एक लंबी दौड़ लगा के उस गेंद तक पहुंचे, फील्ड किया और दोनों भी बल्लेबाजों को मात्र 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 37 रन। चौथा ओवर प्रगति पर, कहां तक ये रनों की संख्या जाएगी इसका हालांकि कोई भरोसा नहीं है, मगर कम से कम 45-50 के अंदर अगर यहां पे रोकते हैं तो ये मैच बहुत ही रोमांचित करने वाला, रोमहर्षक और कांटे की टक्कर हो देखने को मिलेगी। जी हां, इस पर दबा ओवर पिच गेंद, उसे उड़ाया है, लॉफ किया है, मिड विकेट सीमा रेखा के बाहर गेंद हवाई सफर करती हुई 6 रन। तो रनों की संख्या देखिए, मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 2 विकेटों के नुकसान पर श्रेयस कदम और प्रथमेश ठाकरे आउट होने के बाद यहां पे सलामी बल्लेबाज सुमित ढेकले को जो जीवन दान मिला था उसका पूरा फायदा उठाते हुए 1 छक्का और 2 चौके वो अब तक लगा चुके हैं, धीरे धीरे अपने पारी को बिल्ड करते हुए। ऑफ स्टंप के बाहर लालच थी, मगर अंपायर जी नाराज है। अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाकर इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में फिर से एक बार एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 44 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस अंतिम ओवर की 4 गेंदें अभी भी शेष। इन 4 गेंदों में अगर गेंदबाज हावी होते हैं तो फिर गेंदबाजी करने वाली टीम को जीतने के मौके बढ़ेंगे, मगर बल्लेबाज अगर हावी होते हैं तो बल्लेबाजों के पक्ष में यह मैच हमें नजर आएगा। मगर जी हां, यहां पे फंबल हुए, उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने, जहां पे 1 रन मिलने की उम्मीद थी वहां पे दूसरा रन कन्वर्ट कर लिया है, तब्दील कर लिया है। लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में आपसी तालमेल देखने को मिला और जहां पे 1 रन था वहां पे दूसरा रन चुरा लिया। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 46 रन, 46 रन हो चुके हैं। जैसे मैंने कहा कि 50 के अंदर यहां पे रोकना होगा। जी हां, हवा में गेंद जरूर है, मिस शॉट जरूर, मगर मिड ऑन खाली होने की वजह से कोई भी यहां पे डर नहीं है सुमित के लिए। लॉन्ग ऑन के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते 1 रन लेने का यहां पे मौका था। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 47 रन। इस ओवर की अभी भी 2 गेंदें आना बाकी। ये 2 गेंदें अगर सटीक लाइन एंड लेन से गेंदबाज विशाल करते हैं तो बल्लेबाजी करने वाली टीम को जीतना इतना आसान नहीं है, बहुत ही संघर्ष करना पड़ेगा, बहुत ही मेहनत करनी पड़ेगी। जी हां, अच्छी गेंद, फिर से एक बार विशाल के क्या कहने, मगर 2 खिलाड़ियों के बीच में बहुत बड़ी दरार, वहां से गेंद हुई है फरार, मिलेंगे रन यहां पे 4।
का यहाँ पे आंकड़ा पार कर लिया है। 51 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अंतिम एक गेंद यहाँ पे आना बाकी। विशाल फिर से एक बार दौड़ पड़े। जी हाँ, विशाल ने इस मर्तबा बल्लेबाज पेटी को पूरी तरीके से चकमा दिया। आंखों में धूल झोंकी, उनके सामने से गेंद निकल गई मगर उसे टच नहीं कर पाए और इसी के साथ अच्छा फिनिश किया अपने ओवर को। कुल मिला के 4 ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए गोंदलपाड़ा टीम ने निर्धारित पहले 4 ओवर में 51 रन बनाए हैं और जीतने के लिए 52 रनों का टारगेट रखा है, लक्ष्य रखा है। 13 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं और आप सभी जानते हैं कि ये बेजान विकेट है। यहाँ पे बल्लेबाजों के लिए नंदनवन कहा जाता है। बल्लेबाजी करने के लिए बहुत ही बेहतरीन विकेट यहाँ पे मुहैया करवाई है जय हनुमान फकीरपाड़ा ने और उसका फायदा बहुत सारे बल्लेबाजों ने लिया है। मगर क्या यहाँ पे बल्लेबाजों को रोकने में कामयाब होंगे? क्या यहाँ पे बल्लेबाज हावी होंगे? ये कश्मकश और ये बहुत ही रोमांचित करने वाला मुकाबला आप जरूर देखोगे। मगर उसके बारे में ब्यौरा देने के लिए मैं माइक्रोफोन पर आमंत्रित करना चाहूंगा हमारे काबिल दोस्त निदान कदम को। धन्यवाद। धन्यवाद यासीन सर. आपण पाहिलं पुन्हा एकदा एका चांगल्या फलंदाजाला लाभलेल्या जीवदानचा फायदा उचलला आणि आपल्या संघासाठी निश्चितच धावा जमवल्या. या सामन्यात जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना सुमितच्या बॅटमधून 21 धावांची नाबाद खेळी आली. ज्यावेळेस 4 या धावसंख्येत होता त्यावेळेस त्याला जीवदान लाभलं आणि त्यानंतर मात्र त्याने मागे येऊन बघितलं नाही. 21 धावांनी त्यांनी आपली खेळी सजवली. 2 चौकार 1 षटकाच्या साहाय्याने 21 धावा फटकवल्या. त्याला तेवढी चांगली साथ आपण पाहिली तर श्रेयस कदमची जे 2 चेंडूवरती 2 षटकार लगत 12 धावा जमवल्या. त्यानंतर आलेल्या प्रथमेशने देखील 1 चौकार लगावला आणि या सगळ्या फलंदाजांच्या खेळीच्या बळावरती 4 षटकांच्या मर्यादित खेळामध्ये 51 धावसंख्येपर्यंत मजल मारले. ती म्हणजेच गोंधळपाडा संघाने स्मरणिका नौकार संघासमोर आव्हान ठेवलंय 24 चेंडूंमध्ये 52 धावांचं. म्हणजे प्रति षटक जर धावगतीचा विचार केला, रनरेटचा विचार केला तर प्रति षटक 13च्या चर्चेत धावा येणं आवश्यक आहे. चला, स्मरणिका नौकार संघाने आपल्या सलवरे यांची जोडी त्वरित मैदानात पाठवायचे. चला, स्मरणिका नौकार सलवरे यांची जोडी मैदानात येऊ द्या. आपण पाहतोय आपला प्रतिस्पर्धी संघ गोंधळपाडा संघ इथे उपस्थित झालेला आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पहिल्या षटकासाठी काही क्षणातच गोलंदाज देखील नियुक्त केला जाईल, तर आपण देखील लवकर घ्यायचे मित्रांनो. सर, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आज या मैदानावर बरेचसे चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धेत एक वेगळा रंग भरला जाईल. कारण गेले 4 दिवस अलिबागमध्ये चांगले संघ आपण पाहिलेत. एक चांगलं आयोजन, भव्य दिव्य असं नियोजन आपण पाहतो या मंडळातर्फे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगली पारितोषिक आहेत आणि चांगले चांगले संघ या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नक्कीच उत्सुक असतात. त्यामध्ये विशेष करून आपण धन्यवाद मानावे ते म्हणजेच सन्माननीय मनोज भोईर, सन्माननीय चंद्रकांत भोईर, सन्माननीय गणेश भोईर आणि त्यांचे जे सगळे सदस्य आहेत त्यात त्यांचे मार्गदर्शक, सल्लागार, प्रमुख आधारस्तंभ म्हटलं तरी चुकीचं ठरणार असे अप्पा वाघमारे असतील. त्यांच्या समवेत अजूनही आपण काही मान्यवर पाहतोय. या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने ही चांगली भव्य दिवशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला, स्मरणिका नौकार आपल्या सलवण्यांची जोडी मैदानात उतरवायचे. मृणाल वरसुलकर आणि त्याच्या साथीला शिवाजी पाडीकर ही सलवण्यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही फलंदाजांकडून नक्कीच एका चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल. पॉवर प्लेच्या षटकात किती धावा येत आहेत त्यावरती नक्कीच सामन्यात कशा प्रकारे पुढचा खेळ होईल हे आपल्याला पाहायला मिळेल. गोंधळपाडा संघाकडे आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे चांगला फलंदाजी क्रम तेवढाच चांगला गोलंदाजी क्रम इम्पॅक्टफुल असा संघ आपण पाहतो या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सुमित ढेकेला आपण पाहतोय. डावखुळाचा शिलीदार फलंदाज नक्कीच त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पुढे जर त्याचा संघ जिंकला तर पुढच्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळतील.
पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले दुसऱ्या 17ला या सामन्यातील सुरुवात होते. अनिकेत सानप वैयक्तिक पहिलं पॉवरप्लेचं षटक हाताळण्यासाठी आलाय. पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपल्याला सीमारेषा 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एक डीप मिड विकेट आणि एक आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला सीमारेषा क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्याचबरोबर एक शॉट थर्ड मॅन, एक कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर मिड ऑफ मिड ऑन, स्क्वेअर लेग, शॉट फाईन लेग, अनिकेत सानप पहिल्या चेंडूवरती हादरा देणार का? इथे मात्र प्रथमेश ठाकरेचा आज सर ज्याच्यासाठी बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत, ज्याच्या आक्रमक फटकेबाजी बघण्यासाठी फलंदाजी करताना तो यशस्वी झाला नाही आणि आता झेल असं वाटलं सहजरित्या तो पकडतोय, तेवढ्या त्याच्या हातून झेल निसटलाय. उमर 11 मुंबईमध्ये अप्रतिम गोलंदाजी करणारा अनिकेत सानप आज आपल्या या फकीरपाडाच्या मैदानावरती आणि आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा तो झेल देण्यासाठी परावृत्त करतोय आणि दुसऱ्या चेंडूवरती एक बळी मिळवतोय. आपण पाहतोय अनिकेतने पहिल्या चेंडूवर देखील फलंदाजाला बाद करण्याची संधी उपलब्ध केली होती, ती संधी निसटली. मात्र दुसऱ्या चेंडूवरती स्ट्राईकवर आलेला फलंदाज शिवाजी पडेकरला त्यांनी इथे बाद केलंय. एक चांगला झेल सुमितने देखील पकडलेला आपण पाहतोय. फलंदाजीसाठी आपण पाहतोय न्यू बॅटर नवीन फलंदाज आनंद कदम फलंदाजीसाठी येतोय. घाटकोपरचा खेळाडू आपण पाहतोय. घाटकोपर मध्ये भटवाडी या ठिकाणी राहणारा खेळाडू आपण पाहतोय. नक्की त्याच्याकडून देखील एका चांगल्या खेळीची अपेक्षा असेल, कारण चांगली सुरुवात होत नाही म्हणावी लागेल फलंदाजीमध्ये, ती म्हणजेच मडिका नौका संघाची. तर गोलंदाजी करताना अनिकेत ची चांगली सुरुवात गोंदपाडा संघाला आपल्या षटकातच तो पहिल्या षटकात ब्रेक थ्रू मिळवून देतोय, विकेट प्राप्त करून देतोय. 2 चेंडू झालेले आपण पाहतोय. 52 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे आणि त्यानुसारच गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजेच गोंदपाडा संघातील गोलंदाज अनिकेतचा पुढचा चेंडू आनंदसाठी. यावेळेस बॅकफुटला जाऊन या चेंडूला खेळून काढलाय, मात्र तिथे डीपला प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक तैनात ठेवण्यात आलेला आहे. विश्वनाथ जाधवला पण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करतोय. एकच धाव मिळते. यासिन सर पण पाहिलं तर गोलंदाजांचं नक्कीच मी कौतुक करेन, कारण ज्या पद्धतीत ते गोलंदाजी करतायत, जिथे स्ट्रोक लागवले जातील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. विचारपूर्वक असं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना म्हणावी लागेल. यावेळेस अप्रतिम चेंडू अनिकेत सानपचा टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजाला बीट करणारा आउटस्विंग पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. चेंडूवरती गती विशेष नसली तरीही टप्पा अचूक आहे आणि त्याचबरोबर मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मृणाल वर्सोलकर उजव्या बाहेर जाऊन शफल होऊन फटका लागण्याचा प्रयत्न करतोय, मात्र बॅटन चेंडूचा काही मेळ येत नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवरती फलंदाजाला बीट करण्यात, चकवण्यात, जागेवर उभं करण्यात यश मिळतंय, ते म्हणजेच गोलंदाज अनिकेत सानपला. अनिकेतला पहिलं षटक का हाताळायला दिलंय त्याचं आपल्याला प्रत्यय येतोय समोरच. ज्या पद्धतीत गोलंदाजी केली जाते, मृणालकडे क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची, मात्र त्याला चेंडूच्या लाईन मध्ये कसं येता येत नाहीये. इथे यशच्या दिशेने येणार चेंडू मिड विकेट खेळून काढलाय. जोपर्यंत श्रेयस कदम चेंडू फील्ड करेल, फेक करेल, एक धाव मिळते. आणि पहिल्या षटकाचं जर वर्णन करायचं झालं यासिन सर, तर एक कंजूस, अप्रतिम, सुंदर आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटला पहिल्या षटकात काहीशा ढकलल्या षटकाची सांगता होते, कारण या षटकात केवळ एक धाव दिली, एक विकेट प्राप्त करत केवळ 3 धावा खर्च केल्या गोलंदाज अनिकेत सानपने. नो डाऊट निनाद, कारण संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं ॲज अ गोलंदाज म्हणून, त्या
सूचीमध्ये अर्थात टॉप 10 गोलंदाजांमध्ये अनिकेत सानप याचं नाव नक्कीच येतं आणि वरच्या क्रमांकावरती येतं. उमर 11 मुंबई या संघासाठी तो अनेक वर्ष खेळतोय आणि अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. अनेक हॅट्रिक असतील, मेडन ओव्हर असतील आणि अनेक पारितोषिकं त्याने आपल्या नावावरती केलेली आहेत. आज तो आपल्या या अलिबाग तालुक्यातील फकीरपाडा गावामध्ये खेळण्यासाठी आला, त्याबद्दल त्याचे स्वागत आणि आभार सुद्धा. परंतु त्याच्या फिरकीची जादू, त्यांच्या बोटांची कला आपल्याला पाहायला मिळाली आणि अप्रतिम गोलंदाज तो का आहे याचं पुन्हा एकदा त्याने आपल्या समोर उदाहरण इथे सिद्ध केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा डावखुऱ्या त्याचा गोलंदाज ते देखील तितकंच महत्वपूर्ण की नवीन गोलंदाज अझर शेख येतो. अझरच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र प्रथमेश कोणती चूक करत नाहीये. मृणाल वरसुलकर इथे बाद होतोय. च्या माध्यमातून चांगली ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते. डीजे ऑपरेटर प्रणीत आदर्श पाटील आपण पाहतोय. वागेश्वर वागरण संघामधून खेळताना आपण त्याला पाहतो. अष्टपैलू खेळाडू आहे. आज स्मरणिका नौका संघाकडून या ओपन लॉट्स मध्ये खेळताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात तर त्यांनी नक्कीच खूप प्रभावित केलं होतं. आज मात्र वेगळं चॅलेंज आहे, वेगळं आव्हान आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ वेगळा आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज वेगळे आहेत, माइंडसेट वेगळं आहे, गोलंदाजी करण्याची शैली सुद्धा वेगळी आहे. खऱ्या अर्थाने आज कसोटी असेल, परीक्षा असेल ती म्हणजेच आदर्शची. अझर शेख आपण पाहतोय. डावखुऱ्याचा अजून एक गोलंदाज, डावखुऱ्याचा गोलंदाज आज भरणं आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक संघामध्ये. येथे इनसाइड एज आणि चेंडू थेट जाऊन या चेंडूवरती आदळतोय आणि पहिल्या चेंडूवरती आदर्श पाटील इथे बाद होतोय. निनाद मुंबई के खिलाड़ियों की और उनके टीम की एक खासियत होती है, वो प्रॉपर 4 गेंदबाज अपने साथ लेके आते ही है और उनके पास 5वां गेंदबाज भी एक स्पेयर होता है. और सुमित ढेकले की टीम में मैंने अक्सर देखा कि 4 गेंदबाज वो परफेक्ट जब तक नहीं होते तब तक नहीं आते और आज भी वही हमें देखने को मिला. पहले ओवर में अनिकेत सानप अपने मात्र 3 रन खर्च किए और अब अजहर शेख दूसरे ओवर के लिए आए हैं. उन्होंने भी रनों को सुखा दिया. रन आएंगे तो कहां से आएंगे. आणि त्याच दरम्यान हॅट्रिक वरती हालांकि अजहर शेख हैदराबाद से बिलोंग करते हैं और उन्होंने अर्थात सुमित ढेकले ने उन्हें ढूंढा, पहचाना, परखा और इस हीरे को अपने टीम में शामिल किया और वो अजहर आज देखिए उनके टीम के लिए जबरदस्त गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाज केवळ जागेवर उभं राहून खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या पद्धतीत गोलंदाजी केली जाते खऱ्या अर्थाने हैदराबादमधून या खेळाडूला बोलवलं आणि का बोलवलं ते आपण पाहतोय. तशा गोलंदाजीचा सामना करताना धावा येत नाही, विकेट्स गमावल्या जात आहेत. धावांसाठी संघर्ष करावा लागतो फलंदाजांना. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव त्यांनी दिलेली नाहीये आणि इथे मात्र फुलटॉस चेंडू खराब क्षेत्रक्षण म्हणून आणि चेंडू जातोय बाईटच्या स्वरूपात 4 धावांसाठी. दीनू कांबळे थोड़े से सुस्त नजर आए मगर वो जानते हैं कि यहाँ पे अजहर है, अनिकेत है, तो यहाँ पे ज्यादा मेहनत करने की जरूरत नहीं है और शायद इसी वजह से गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में सीमा रेखा पार 4 रन. धावसंख्या 7 झालेली आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू. इथे मात्र अजहरच्या गोलंदाजीचं खूपच कौतुक होईल कारण जर बाईटच्या स्वरूपात धावा सोडल्या तर अप्रतिम षटक त्याचं आपण पाहिलं.
शॉट थर्डमैन की दिशा में रवि बुम्बक, मैन फ्रॉम ठाणा वर्तक नगर, ये भी ठाणा एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं। कमाल की गेंदबाजी है, उनकी पारी कब आएंगी वो देखना होगा। हालांकि उनको अभी तक स्पेयर रखा है सुमित ने। तीसरा ओवर और किसी गेंदबाज के हाथों में सौंपा है। नए गेंदबाज आए हैं सुमेध पत्रे। जी हाँ, सुमेध पत्रे अलीबाग से बिलोंग करते हैं, आप सभी जानते हैं। सुमेध के ऊपर भरोसा किया है, रवि बुम्बक को यहाँ पे इंट्रोड्यूस नहीं किया है। क्या लगता है आपको, उन्हें पीछे क्यों रखा होगा? सर तसं बघितलं तर सुमितला नेहमी सरप्राईज देण्याची सवय आहे, कारण चेंजेस त्याच्या टीममध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर स्पेअरमॅन ठेवले त्याचं कारण असेल, कारण या सामन्यात धावसंख्या जास्त आहे आणि सुरुवात प्रतिस्पर्धी संघात तेवढीशी झाली नाहीये. त्यामुळे नक्कीच प्रत्येक गोलंदाजाला टेस्ट करण्यासाठी हा सामना असेल या उद्देशाने आपण पाहतो इथे सुमेध. आणि सुमेधला आपण कमी लेखू शकत नाही, कारण ज्याला अलिबाग एक्सप्रेस म्हणून ओळखलं जात असा सुमेध वैयक्तिक पहिल्या संघासाठी 30 षटक घेऊन येतोय. यावेळेस पहिला चेंडूवरती मोठा फटका लागण्याचा प्रयत्न आहे, चेंडू जातोय फ्लॅटची मारशी पार 6 धावांसाठी. पूर्णतः शफल होऊन या चेंडूला खेळून काढलाय. एक धाव नक्कीच मिळेल. फलंदाजाला फॉलो करण्याचा चेंडू आपण पाहिला, फलंदाज उजव्या बाहेर शफल झाला, त्या दिशेला चेंडू टाकला गेला आणि चांगली गती होती, त्यामुळेच फलंदाजाला चेंडू मोठा स्ट्रोक खेळता आला नाही. एक धाव मिळते, धावसंख्या होते 14 धावा. धावांचा पाठलाग करताना होई तशी सुरुवात झाली नाहीये, ती म्हणजेच स्मरणिका नौका संघाची. गोंधळपाडा संघाकृती वरचढ होताना आपण पाहायला मिळते. सामन्यावरती आपली पकड ते मजबूत करतायत. इथे चांगला चेंडू सुमितच्या हातून चेंडू निसटला होता, मात्र आपण पाहतोय रवी तिथे क्षेत्ररक्षण करतोय थर्डमॅनच्या क्षेत्रावरती. इथे आपण पाहतोय इथे बाईटच्या स्वरूपात इथे एक धाव नक्कीच मिळेल. जर आपण पाहिलं सर तर यष्टिरक्षकाच्या भूमिकेत सुमितला पण पाहतोय, पण चेंडू जर जमिनी लगत असेल तर मात्र तो चेंडू अडवण्यात असमर्थ ठरतोय. मगाशी देखील आपण पाहिलं तर त्याच्या हातून चेंडू निसटला आणि 4 धावा मिळाल्या. इथे देखील तशाच प्रकारचे चित्र आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सुमित. यावेळेस आनंद फटका चेंडू आहे तर क्षेत्ररक्षक इथे मात्र अप्रतिम झेल पकडतोय. विश्वनाथ जाधवच्या कडून झेल पकडल्यानंतर मला वाटतं पालघरचा नालाव सुपरचा खेळाडू आहे. आणि आपण पाहतोय की मला तर सर खरंच आठवण येईल ती म्हणजेच 1993च्या वर्ल्ड कपची, ज्यावेळेस कपिल देवने अशाच प्रकारे उलट जाऊन झेल पकडला होता. कुणाला वाटलंही नव्हतं तो झेल होईल आणि त्यावेळेस आपण वर्ल्ड कप जिंकलो हे देखील कुणाला वाटलं नव्हतं, मात्र अशक्य असं सगळं शक्य करून दाखवलं. और विश्वनाथ जाधव भी एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से जाने जाते हैं, गेंदबाजी हो बल्लेबाजी हो, और अब यहाँ पे अपने जौहर दिखाए हैं उन्होंने, अपनी कला दिखाई है अच्छी फील्डिंग में. क्या कमाल का वो कैच था. हालांकि सर्कल में फील्डिंग कर रहे थे, शॉर्ट कवर में खड़े थे, मगर तकरीबन डी पॉइंट की दिशा में वो दौड़ते हुए चले गए और उस गेंद के ऊपर नजरें गड़ाई रखी और आखिरकार अपने वो कैच दामन में कर लिया है. वेरी वेल डन, बहुत ही बढ़िया फील्डिंग. क्षेत्ररक्षणात आपण पाहतोय थोडासा बदल केला जातोय. सुमेध आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन न्यू बॅटर मंथन जाडी. मंथनने पहिला चेंडूवरती इथे आक्रमण केले, षटकरनी त्याने आपल्या खेळीला सुरुवात केली. तर चेंडूंची संख्या आपण पाहिली तर 7 चेंडूवर 31 धावा असं इक्वेशन समीकरण सामना जिंकण्यासाठी स्मरणिका नौका संघाला. त्यामुळे या चेंडूचा मोठा फटका आला तर अंतिम षटकात काहीशी रिंगतदार सामना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र यॉर्करचा अप्रतिम चेंडू, इथे धाव घ्यायची की नाही त्या संभ्रमात आपण पाहतोय. ताळमेळ पाहायला मिळत नाहीये. नेक्स्ट मॅच पुढील सामना जो असेल तो म्हणजे आता चालू सामना गोंधळपाडा विरुद्ध स्मरणिका नौकर यातील विजेता संघ आणि पहिल्या फेरीतील सामना जिंकलेला अविनाश जाधव पॅकर्स या संघामध्ये सामना होईल. तर अविनाश जाधव पॅकर्स संघाचा कर्णधार आपण इथे उपस्थित व्हायचे टॉस बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅच आपली असणार आहे.
अविनाश जाधव पॅकर संघाचा कर्णधार आपण इथे उपस्थित व्हा. सहा चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. रवी बुंबकला अंतिम षटकासाठी ठेवलं होतं सर, मी म्हंटल ना सरप्राईज. चला अविनाश जाधव पॅकर संघाचे कर्णधार, अविनाश जाधव 11 पैकर संघा से कर्णधार टॉस करने साठी या. तो इसी बीच जिनके बारे में मैंने बताया था कि वर्तक नगर से बिलोंग करते हैं, ठाणे एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं, 11 नंबर की जर्सी पहनते हुए, एक साधारण सी कदकाठी मगर क्या कमाल की गेंदबाजी, तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं. जी हाँ, मगर पहली गेंद उसे खेल दिया है हवा में विश्वनाथ उसके नीचे और एक आसान सा कासिच मर्तबा. ये दूसरा कैच इसी मैच में विश्वनाथ के हाथों में. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जिस बारूद से आग निकलती है उसे विश्वनाथ कहते हैं. खऱ्या अर्थाने एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि क्षेत्ररक्षणात त्यांनी आपली चांगली चुणूक दाखवली. दोन चांगले झेल पकडलेत आणि क्षेत्ररक्षकांना मी नेहमीच म्हणतो काय गोलंदाजांना हवं असतं तर क्षेत्ररक्षकांकडून अशा प्रकारची साथ अपेक्षित असते. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं तर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याची गोलंदाजी अजून चांगली होते, बहारदार होते. पुढचा चेंडू रवीचा, यावेळेस अजून एक विकेट मिळू शकली असती. बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत गेला होता. आपण पाहिलं तर फाईन लेगचा डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो, शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रावरती असतात तर मात्र नक्कीचा झेल पाहायला मिळाला असता. एक धाव मिळते, धावसंख्या झाली 22 धावा. आता मात्र 4 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. मंथन डाकीचा फटका, इथे देखील विकेट मिळू शकते. नक्कीच मंथन डाकी देखील इथे बाद होतोय. रवी बुंबकला इथे अजून एक विकेट मिळते. दशरथ पाटील सरांना विनंती आहे की आम्हाला जॉईन करा. आज अगदी समालोचक दर्शन पाटील हे जॉईन झाल्याने आपल्या सर्वांनाच पर्वणी असणार आहे. एक उत्कृष्ट समालोचना ऐकण्याची. अजिंक्य वैते त्या चेंडूच्या खाली आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाद करतोय, तो म्हणजे गोलंदाज ठाणे एक्सप्रेस रवी बुंबक. फलंदाजांची खासियत असते, वेगवान चेंडू टाकतात आणि मध्येच एखादा चेंडू स्लोअर वन असतो, त्याच्यावरती फलंदाज बीट होतो बराच वेळा, त्यावरती विकेट देखील मिळते. 5 चेंडू झालेत. अंतिम चेंडू, खऱ्या अर्थाने अंतिम चेंडू म्हणजे षटक सामना संपण्याची औपचारिकता म्हणावी लागेल. 7 गडी बाद 22 ही धावसंख्या 4 षटकांमध्ये बनवता आली आणि धावांचा पाठलाग झाला नाही. त्याचं कारण म्हणजे कोणती चांगली पार्टनरशिप झाली नाही, चांगली सुरुवात झाली नाही. पॉवर प्लेच्या षटकात विकेट्स गमावल्या गेल्या. चला नाणेफेकीसाठी या. आता झालेल्या सामन्याचं मानकरी कोण आहे काही क्षणातच आम्ही जाहीर करतोय, तोपर्यंत गोंधळपाडा आता झाले सामन्याचे विजेता संघ आणि त्याचबरोबर अविनाश जाधव पॅकर्स या संघाच्या कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारी टॉस बॉक्स मध्ये या. नाणेफेक करून घ्यायचे. आता